प्रोफेसर ज्योती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयांतर्गत। विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण याच विषयांतर्गत उद्योजकतेचा विकास या प्रकरणाला सुरुवात केली होती आणि याच प्रकरणाअंतर्गत आपण पुढचा भाग बघणार आहोत, ते म्हणजे उद्योजकता विकासाची प्रक्रिया। आता उद्योजकता विकासाच्या प्रक्रिया या अंतर्गत आपल्याला दोन भागांचा समावेश होतो, त्यामध्ये प्रशिक्षण आणि उद्योजकतेचा विकासाचा कार्यक्रम। यामधला प्रशिक्षण जो भाग आहे त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत। आता कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रशिक्षणाला अतिशय महत्त्व आहे। प्रशिक्षण म्हणजे काय तर एखादं ज्ञान अद्ययावत करणे, त्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते। आता असं म्हटलं जातं की उद्योजक हा जन्माला यावा लागतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगी उद्योजकता हा गुणधर्म हा मुळातच जन्मानेच असणं अपेक्षित आहे। पण काही निरीक्षणानुसार असंही लक्षात येतं की एखादी व्यक्ती जर जन्माने उद्योजक नसेल आणि त्याला त्या प्रकारचं प्रशिक्षण जर दिलं गेलं आणि त्याला शिक्षण जर त्या पद्धतीचं दिलं तर तो चांगला उद्योजक होऊ शकतो। शिक्षकाच्या बाबतीतही असं म्हटलं जातं की शिक्षक हा जन्माला यावा लागतो, म्हणजे हाडाचा शिक्षक त्याला म्हटलं जातं, तो जन्माने शिक्षक असतो। पण जसं D.Ed. B.Ed. या शिक्षकाच्या पदव्या आहेत त्या मिळाल्यानंतर किंवा त्याचं योग्य प्रकारे प्रशिक्षण घेतल्यानंतर एखादी व्यक्ती हे चांगला शिक्षक होऊ शकते। तसं एखादा उद्योजक जर चांगला उद्योजक व्हायचा असेल किंवा भविष्यात तो यशस्वी उद्योजक ठरायचा असेल तर त्याला प्रशिक्षणाची गरज असते। आणि त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण म्हणजे नेमके काय आणि त्यामध्ये कशाचा अंतर्भाव होतो ते आज आपण पाहणार आहोत। तर इथं प्रशिक्षण म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर प्रशिक्षण ही सूचनांची अशी पद्धतशीर मांडणी असते की जी योजलेली पद्धतशीर, सुसंगत, खात्रीशीर आणि त्याचा प्रभाव मोजण्याचे निरीक्षण करणारी आहे व ती व्यवस्थापकाच्या विकासाची अंतर्गत घटक आहे। आता प्रशिक्षण म्हणजे काय तर जे ज्ञान आपण व्यक्तीला देणार आहोत त्या ज्ञानाची एक पद्धतशीर मांडणी आहे की ज्यामध्ये काय द्यायचं आहे ही योजना, त्याची पद्धतशीर आणि सुसंगत, खात्रीशीर असं प्रभावीपणे ते ज्ञान त्याला देत असताना ते ज्ञान त्याला नेमकं कितपत मिळालेलं आहे त्याचं निरीक्षण केलं जातं आणि हे व्यवस्थापकाच्या विकासाचा अंतर्गत घटक आहे। म्हणजे काय तर ज्या घटकाकडून हे दिलं जातं, काही वेळेला हे अंतर्गत प्रशिक्षण किंवा बाह्य प्रशिक्षण असे जे काही प्रकार आहेत तर ते विकासाचा अंतर्गत घटक आहे, म्हणजे व्यवस्थापकाचा विकास करण्याच्या दृष्टीनं प्रशिक्षण हे महत्त्वाचं ठरतं। तर त्या दृष्टीनं जर उद्योजक जन्माला यायचा असेल किंवा तो जन्माला आलेल्या उद्योजकाचा उद्योजकतेचा विकास करायचा असेल तर प्रशिक्षण हे महत्त्वाचं ठरतं। आता प्रशिक्षणाची गरज काय आहे तर प्रशिक्षणाची गरज सांगणारे हे मुद्दे मी काढलेले आहेत। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे ते म्हणजे दूरदृष्टी उंचावते। आता जेव्हा एखादी व्यक्ती प्रशिक्षण घेते तेव्हा त्याचा भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। म्हणजे पुढचा म्हणजे प्रशिक्षण देण्याचा उद्देश काय आहे तर अवगत नसलेलं तंत्रज्ञान आपण घेत असतो प्रशिक्षणाच्या माध्यमातून, त्यामुळे आपली त्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी बदलते। पुढं येणारे जे काही काळ आहे त्या काळामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे प्रशिक्षणामधून आपल्याला कळतं आणि तसे बदल त्या व्यक्तीमध्ये होत राहतात। त्यामुळे प्रशिक्षणाची गरज ही आहे की आपली दूरदृष्टी उंचावण्यासाठी मदत होते। दुसरं आहे ते म्हणजे कौशल्य। जे गोष्टी आपल्याला माहीत नसतात किंवा आपल्याला त्या ज्ञात नसतात त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्ञात होतात। उद्योजकतेच्या बाबतीत सुद्धा बरेच कौशल्य उद्योजकाला किंवा नवीन व्यक्तीला माहीत नसतील तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते कौशल्य तो प्राप्त करतो। म्हणजे पैसा कुठून मिळवायचा किंवा गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत किंवा भांडवल कसं उभा करायचं आहे किंवा कच्चा माल नेमका कुठं मिळणार या बऱ्याच गोष्टींचं ज्ञान त्याला प्रशिक्षणाच्या माध्यमातून होतं। दुसरं आहे अनुभवाची अदलाबदल। तिसरा मुद्दा आहे। आता अनुभवाची अदलाबदल म्हणत असताना इथं अनेक लोक येत असतात आणि तुम्हाला ज्ञान देत असतात, तर त्यावेळेला त्या ज्ञानाचा समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानाचा आपल्याला फायदा होतो। बऱ्याच वेळेला आपणही बऱ्याच गोष्टी त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मांडत असतो किंवा इतरांनी मांडलेले ज्ञान आपल्याला मिळतं आणि त्यामुळे इतरांच्या अनुभवाचा आपल्या उद्योगधंद्याच्या वाढीसाठी किंवा उद्योगधंद्याच्या निर्मितीसाठी बरीच मदत होत असलेली आपल्याला दिसून येते। आणि चौथा आहे ते म्हणजे बदलांची जाणीव। आता बऱ्याच वेळेला प्रशिक्षण कधी दिलं जातं तर बाह्य बदल जेव्हा झालेले असतात आणि ते एखाद्या घटकाला जर माहीत नसतील, म्हणजे उद्योजकाला ते घटक माहीत नाहीयेत की हे बदल झालेले आहेत, तर त्या बदलाची त्याला जाणीव करून देण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं। तर बाहेरच्या बदलाचा नेमका आढावा घेण्यासाठी आणि बाहेरच्या बदलाशी आपणही बदललं गेलं पाहिजे या कारणासाठी प्रशिक्षणाची गरज असलेली आपल्याला दिसून येते।
पुढचं आहे ते म्हणजे प्रशिक्षणातून आपल्याला नेमके काय फायदे होतात. तर एक उद्योजक म्हणून उद्योजकाला नेमके काय फायदे होतात. तर पहिला आहे ते म्हणजे कमी मोडतोड. आता जेव्हा जर एखाद्या व्यक्तीला प्रशिक्षण नसेल एखाद्या गोष्टीचं आणि तर तो ती गोष्ट करायला गेला तर काही वेळेला बऱ्याच चुका होतात आणि चुकांमधून बरीच मोडतोड होत असते आणि मग ती वस्तू खराब होऊन जाते किंवा माल खराब होण्याची शक्यता असते. माल खराब झाला तर इथं उद्योजकाला तोटा सहन करावा लागतो आणि त्यामुळे उद्योग सुरू होण्यापूर्वीच तो तोट्यात जाण्याची शक्यता असते. तर त्याला जर प्रॉपर प्रशिक्षण मिळालं तर हा त्याचा फायदा होतो की माल खराब होणे किंवा वस्तूची मोडतोड होणे इथं कमी होऊन जातं. पुढचं आहे ते म्हणजे कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. जेव्हा उद्योजकाला प्रशिक्षण मिळतं तेव्हा त्याची कार्यक्षमता वाढते. त्याला नेमकेपणानं कळतं की आपल्याला आता काय करायचं आहे, कुठला घटक झाल्यानंतर कुठला घटक घ्यायचा आहे किंवा वातावरण, बाह्य वातावरण किंवा मार्केटमध्ये नेमकं काय आहे याच्यानुसार तो आपल्यामध्ये बदल करत असतो आणि त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. तिसरा मुद्दा आहे ते म्हणजे नवीन तंत्रज्ञान. आता तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे. बदलते तंत्रज्ञानाची जाणीव उद्योजकाला होणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी उद्योजकाला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बदलत असलेलं तंत्रज्ञान, नवनवीन तंत्रज्ञान हे सांगितलं जातं किंवा तिथं शिकवलं जातं आणि त्यामुळे त्याला नवीन तंत्रज्ञानाची माहिती होती आणि ज्या तंत्रज्ञानाचा तो आपल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये वापर करू शकतो. पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे कमी श्रम. जेव्हा तंत्रज्ञान कळतं किंवा कार्यक्षमतेत वाढ होते तेव्हा आपोआपच त्याचे श्रम कमी होतात आणि कमी श्रमात तो जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं त्यालाही ह्या गोष्टी कळतात की बाबा आपल्याला कमी श्रमात ग्राहक शोधायचे किंवा उत्पादन वेगवेगळ्या पद्धती कसं घ्यायचं आहे किंवा ग्राहकाचं शिक्षण म्हणजे ग्राहक कोणकोणत्या भागात आहे ह्याचं त्याला ज्ञान येतं आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी श्रमात होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि शेवटचं आहे ते म्हणजे कमी अपघात. जेव्हा एखाद्या गोष्टीचं तो तंत्रज्ञान अवगत करतो किंवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून तो नवीन गोष्टी शिकतो तेव्हा आपोआपच अपघात कमी होतात. आपल्याला लक्षात येतं की जेव्हा एखाद्या कामगाराला आपण एखाद्या मशिनरीचं प्रशिक्षण दिलं की तो त्यामध्ये तज्ज्ञ होतो त्यावेळेला अपघात कमी होतात. तर तसाच प्रकार इथं उद्योजकाच्या बाबतीतही घडतो की उद्योजकाला जेव्हा एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळतं तेव्हा बरेच अपघात टाळले जातात आणि हे त्याचे फायदे आपल्याला प्रशिक्षणाचे दिसून येतात. आता प्रशिक्षणामध्ये नेमकं काय काय होतं तर सर्वसाधारणपणे प्रशिक्षणामध्ये या घटकांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये चर्चासत्र असतात. आता चर्चासत्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे अनेक लोक एकत्र येऊन आपल्या ज्ञानाची मांडणी करतात आणि एकमेकांच्या ज्ञानाची देवाणघेवाण करत असतात. दुसरं आहे ते म्हणजे बैठक. म्हणजे अनेक लोक एकत्र येऊन हाच प्रकार घडत असतं की बैठक घेऊन एखाद्या मुद्द्यांवरती वैशिष्ट्यपूर्ण एखाद्या मुद्द्यांवरती चर्चा करतात आणि मग त्यातून काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. सभेचं आयोजन केलं जातं. एखादी मोठी व्यक्ती बोलवून त्याच्याकडून त्याच्या ज्ञानाचा फायदा करून अनेक समूहाला इथं ज्ञान देण्याचा किंवा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. सामूहिक सूचनामध्ये सुद्धा कसं एखाद्या गोष्ट हाताळायची किंवा एखादं तंत्रज्ञान कसं वापरायचं हे सामूहिक सूचनेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं. काही वेळेला वैयक्तिक सूचना दिल्या जातात. म्हणजे एखादे वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळे घटक हाताळायला दिले जातात आणि मग ते कसे वापरायचे हे वैयक्तिक सूचनेच्या माध्यमातून किंवा एखादा त्यांच्याकडून टास्क करून घेऊन सुद्धा त्यांना त्या सूचना देऊन सुद्धा प्रशिक्षण देण्याचा प्रकार आहे. त्याच्यानंतर प्रात्यक्षिक. म्हणजे आता आपण मग बघितलं की एखादी गोष्ट प्रात्यक्षिक करून दाखवली जाते आणि जसं की आता तुम्ही बघितलं की केक करणाऱ्या महिला उद्योजक असतील तर तिथं केक नेमके कसे बनवायचे किंवा शिवण क्लास वगैरे असेल किंवा शिवणकला असेल तर तिथं शिवून दाखवलं जातं. तर प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं आणि वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तींची किंवा यशस्वी उद्योजकांची व्याख्यानं आयोजित करून सुद्धा प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. तर एक प्रशिक्षण दिल्यानंतर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात जसा बदल होतो तसा उद्योजकाच्या व्यक्तिमत्वात सुद्धा बदल होतो आणि उद्योजकता विकासासाठी त्याची खूप सारी मदत होते. म्हणून प्रशिक्षण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि उद्योजकतेच्या विकासाची प्रक्रिया साधण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. उद्योजकतेच्या विकास प्रक्रियेअंतर्गत पहिला भाग येतो तो म्हणजे प्रशिक्षण आणि दुसरा भाग येतो उद्योजकतेचा विकास कार्यक्रम. उद्योजकतेचा विकासाचा कार्यक्रम स्पष्ट करताना नेमकं त्याच्यामध्ये काय येतं तर उद्योजकता विकासाचा कार्यक्रम म्हणत असताना त्यामध्ये एक व्यवस्थित रचलेला कार्यक्रम जो एका
व्यक्तीस उद्योगाची प्रेरणा, कौशल्य प्राप्ती आणि क्षमता वाढवण्यास मदत करतो आणि आपली उद्योजकाची भूमिका प्रभावशाली पार पाडण्यास मदत करतो। म्हणजे काय तर आपल्या अंगी असलेल्या, एखाद्या व्यक्तीच्या अंगी असलेल्या ज्या काही क्षमता आहे त्या क्षमतांची वाढ करणे, कौशल्य असतील तर त्या कौशल्यांची वाढ करणे, त्यासाठी त्याला प्रेरणा देणे आणि त्याची उद्योजकता जो काही आहे ती प्रभावशाली करण्यासाठी मदत करणे, हे उद्योजकतेच्या विकासाच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आता यातला नेमका अर्थ असा आहे की एखाद्या उद्योजकाच्या अंगी जर काही सुप्त गुण असतील तर ते सुप्त गुण शोधणे आणि त्याला प्रेरणा देऊन त्या सुप्त गुणांचा विकास करणे, जेणेकरून त्याच्या उद्योजकतेचा विकास होणं अपेक्षित आहे, पर्यायाने उद्योगधंद्यांचा विकास होणं अपेक्षित आहे। तर 1970 साली गुजरात इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने सर्वप्रथम उद्योजकता विकास कार्यक्रम स्वीकारलेला आपल्याला दिसून येतं। तर हा आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यामधील मॅक्लेलँड्स यांनी घेतलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रम, ज्याला आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, याच्यावरती आधारित तो कार्यक्रम असलेला दिसून येतो। यामध्ये काय कशाचा नेमका समावेश होतो तर उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत नेमका कशाचा समावेश होतो तर पायाभूत सुविधांची व्यवस्था, संभाव्य उद्योगाची निवड, उद्योगांची ओळख, वास्तविक प्रशिक्षण कार्यक्रम, प्रशिक्षण कर्मचाऱ्यांची निवड, प्रशिक्षण पद्धतीची निवड, वास्तविक प्रशिक्षण, देखरेख आणि पाठपुरावा या घटकांचा यामध्ये समावेश होतो। तर उद्योजकता विकास कार्यक्रमाची नेमकी उद्दिष्टे काय आहेत तर मगाशी मी म्हटल्यासारखं की बाबा उद्योजकाच्या अंगी असलेल्या गुणांचा शोध घेऊन त्याचा विकास करणे, त्यामध्ये पहिला आहे की देशात उद्योजकतेच्या वाढीस उत्तेजन देणे, हा याचा मुख्य उद्देश आहे। दुसरा आहे ते म्हणजे उपलब्ध साधनांचा योग्य वापर करणे। तिसरा आहे मागासलेल्या देशाचा विकास आणि समाजातील दुर्लक्षित समूहाची आर्थिक स्थिती सुधारणे। पुढचं आहे ते म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा पाया भक्कम करणे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उद्योजकतेच्या विकासाचा कार्यक्रम राबवलेला जात आहे। धन्यवाद।